श्री गुरुदेव दत्त। आपण राहत असलेल्या पृथ्वीवर अनेक देवतांचा वास होता किंवा आजही आहे। त्याचे अनेक पुरावे आपल्याला सापडतात। दगडात कोरलेली लेणी, वैशिष्ट्यपूर्ण मंदिरे हे त्याचेच पुरावे आहेत। गुरुदत्तांनी तर भारत भ्रमण केले होते। त्यांनी जिथे जिथे काही वास्तव्य केले ते ठिकाण पवित्र झाले। देव आहेत म्हणजे त्यांना काही त्रास सहन करावा लागला नसेल असे नक्कीच आपल्याला वाटत असते, पण तसे नाही। साक्षात दत्त महाराजांनाही जेवण्यासाठी ताट न मिळाल्याने एका दगडालाच ताट बनवून त्यात जेवावे लागले होते। पण धन्य झाले ते दगड ज्याने महाराजांना जेवू घातले। दत्त महाराजांनी भोजन केलेले पात्र आजही पाहायला मिळते। चला तर त्याबद्दल आज आपण थोडक्यात माहिती जाणून घेऊया। कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ येथील भोजन पात्र मंदिर हे श्री नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांशी संबंधित एक पवित्र दत्तक्षेत्र आहे, जिथे स्वामींनी माध्यान्हकाळी भोजन केले होते। या मंदिरात दत्त महाराजांच्या बोटांचे ठसे असलेले ऐतिहासिक भोजनपात्र आजही पाहता येते। येथील एक विशेष प्रथा म्हणजे इतर ठिकाणी सायंकाळी दत्त जन्म होतो, मात्र शिरोळमध्ये दुपारी म्हणजे माध्यान्हकाळी दत्त जन्म साजरा केला जातो। हे ठिकाण नरसोबाची वाडी जवळ येते। अतिशय शांत प्रसन्न वातावरण मनाला एक वेगळाच अनुभव देऊन जातो। दत्तगुरूंच्या दर्शनासाठी गर्दी करणाऱ्या अनेकांना नरसिंहवाडी माहिती आहे, पण तिथून जवळ असलेल्या दत्तगुरूंच्या भोजनपात्र मंदिराविषयी फार कमी माहिती आहे। दत्तपुराणातील गुरुचरित्रात या ठिकाणाचा उल्लेख आढळतो। शिरोळच्या नरसिंहवाडी मंदिरापासून 6 किलोमीटर अंतरावर हे मंदिर आहे। इथे असलेल्या एका गंगाधर नामक ब्राह्मणाच्या दारात दत्तगुरू भिक्षा मागण्यासाठी गेले। त्या ब्राह्मणाच्या पत्नीने आपल्या गृहद्वारी स्वामी महाराज भिक्षेस आलेले पाहिले। त्यांनी आपुलकीने चौकशी करून त्यांना पाय धुवायला दिले। घरात केवळ जोंधळ्याच्या कण्या शिजलेल्या होत्या, पण त्या वाढायच्या कशावर या गोंधळात ती माऊली पडली होती, कारण घरात काही भांडी शिल्लक नव्हती। तिचा गोंधळ लक्षात घेऊन दत्त महाराजांनी दारात पडलेला एक दगड उचलून आणला। तो स्वच्छ करून त्यावरच कण्या वाढण्यास सांगितल्या। त्या गृहिणीने महाराजांच्या आज्ञेनुसार दगडावरच कण्या वाढल्या। महाराजांनीही अगदी चवीने त्या कण्या खाल्ल्या। घास उचलताना त्या दगडावरून महाराजांची बोटे फिरत होती। त्या बोटांचे व महाराजांनी हातात घातलेल्या माळेत असलेले शंख चक्र पद्मचिन्हे दगडावर उमटली। महाराजांनी कण्या खाल्ल्या आणि ते अदृश्य झाले। त्या शिळेवर महाराजांची 5 बोटे आणि चिन्हे आजही त्या पाषाणावर दूध घातल्यावर पूर्णपणे दिसतात। हा काळ शके 1364 ते 1376चा। तेव्हापासून आजतागत ही पूजा अर्चा सुरू आहे। या काळी श्री नरसिंह सरस्वती स्वामींनी माध्यान्हकाळी भोजन केले, म्हणून या मंदिरास भोजनपात्र मंदिर म्हणतात। दत्तभक्तांनो, अवश्य या ठिकाणास तुम्हीही भेट द्या। आत्मिक सुखाचा आनंद घ्या। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। अशाच नवनवीन माहितींसाठी चॅनलला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।